नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये 5 वेळा मुदतवाढ देऊनही राज्यातील निम्म्या वाहनांना अद्यापही सुरक्षा नंबर प्लेट म्हणजेच HSRP बसवली गेली नाही. परिवहन विभाग त्यामुळे आणखीन एक मुदतवाढ देण्याची वेळ आली असून आता HSRP लावण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत असेल असं RTOकडनं सांगण्यात आलं. HSRP नसलेल्या वाहनांना येत्या 1 जुलैपासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. HSRP नसलेल्या वाहनांचं हस्तांतरण, कर्ज बोजा चढवणं उतरवणं इत्यादींवरती निर्बंध लागू केलेले आहेत. HSRP नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणं, परवाना नूतनीकरण इत्यादी कामं यापुढे थांबवण्यात येणार आहेत. HSRP बसवण्यासाठी 30 जूनपूर्वी अर्ज केलेल्या वाहनांवरती ही कारवाई करण्यात येणार नसल्यानं परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पुणे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये 9 लाखांहून अधिक गाड्यांना HSRP पाट्या बसवण्यात आलेल्या आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना HSRP लावणं बंधनकारक आहे. त्यानंतर आलेली आणि सध्या येत असलेली वाहनं HSRP लावूनच रस्त्यावर येत आहेत. गेल्या वर्षी HSRP लावण्यासाठी 30 एप्रिल, 30 जून, 15 ऑगस्ट आणि 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर अशी 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि आता पुन्हा 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.